सर्व समूह सहाय्यकांना एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे की तुम्ही शेतीशाळा घेतल्याच्या नंतर ती सगळी व्यवस्थित सबमिट झाल्याच्या नंतर जे आहे काय करायचं आहे की तुमच्या ह्या ॲप्लिकेशनच्या कॅचे क्लिअर करायच्या. त्या जर केल्या नाहीत तर तुम्हाला अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. तो कसा हे सांगतो. आता हे लॉग इन आहे दिनेश सोनरचं आणि मी ह्या माझ्या ॲप्लिकेशनमध्ये रविवारी जे आहे म्हणजे 2 दिवसाखाली जे आहे ते आदमाने यांच्या गावातली जी आहे ते शेतीशाळा घेतली होती आणि ती तरनाळीची शेतीशाळा घेतली होती. तर हो काही ही हिस्ट्रीमध्ये जे आहे ते तरनाळीचा डेटा जो आहे तो दिसतोय बघा. आता समूह सहाय्यक जो आहे तो दुसराच आहे, मात्र माझ्या ह्याच्यामध्ये त्यांचं लॉग इन हे करून केलं होतं. तर मी नंतर जे आहे ते कॅचे क्लिअर केला नव्हता. तर ही एक काळजी सर्वांनी जी आहे ती घ्यायची. कॅचे कसे क्लिअर करायचे मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी टच करून ठेवायचं ॲप्लिकेशनवर, ॲप इन्फोमध्ये जायचं आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर स्टोरेज युजेसमध्ये जाऊन जे आहे ते क्लिअर डेटा आणि क्लिअर कॅचे जे आहे ते आपण करायचे. हा एक महत्त्वाचा विषय. आता दुसरा विषय, हा व्हिडिओ जो काही मी करतोय तो कशासाठी करतोय की होस्ट फार्मर रजिस्ट्रेशन करत असताना आता आपल्याला काय करायचं आहे की आता एक ऑप्शन आपल्याला दिला आहे नैसर्गिक शेतीशाळेचा. म्हणजे तो प्लॉट आपल्याला आयडेंटिफाय कसा करायचा तर ह्याची माहिती जी आहे ते या आधारे जे आहे ते आपल्याला भेटणार आहे. तर होस्ट फार्मर रजिस्ट्रेशन करत असताना काय करायचं आहे, होस्ट फार्मर रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते जायचं आहे. तिथं गेल्याच्या नंतर जे आहे तर प्लॉट कोड ऑलरेडी आता हे हे होत झालं आहे म्हणतात. तर हे कशामुळं, तर हे खरीप हंगाम निवडला नाही त्याच्यामुळं. आता खरीप हंगाम मी निवडला, परत इथं गेलो, होस्ट फार्मर रजिस्ट्रेशन केलं. या ठिकाणी प्लॉट कोड, आता कुठलाही एक प्लॉट कोड तुम्ही त्या ठिकाणी निवडा. तर हा 6 नंबरचा प्लॉट निवडला. नेक्स्टमध्ये गेलो. हे फार्मर आय डी जे आहे ते या ठिकाणी आता मी जे आहे ते समाविष्ट जे आहे तो करतो आहे. हे फार्मर आय डी जे आहे ते या ठिकाणी आपण समाविष्ट केल्याने क्लिक हिअर केलं. तर आता हे क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं त्या शेतकऱ्याच्या डिटेल्स आल्यात आणि आता कॅटेगरीचं जे आहे ना तो पण विषय त्यांनी सॉर्ट आउट केला आहे. आता अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, लक्षात घ्या. आणखीन एक ह्याच्यात एक क्लिअर गोष्ट लक्षात घ्या की ज्या ठिकाणी 40 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र आहे, जसं आता ह्या शेतकऱ्याचं इकडं दगडवाडीमध्ये 136मध्ये फक्त 0.12 गुंठे क्षेत्र आहे. तर हा प्लॉट अजिबात निवडू नका, नाहीतर ह्याला कुठल्याही प्रकारचा लाभ त्या ठिकाणी पुन्हा होस्ट फार्मरचा देणार नाहीत. आणि वरून जे आहे ते असा प्लॉट का निवडला त्याच्यामुळं सुद्धा जे आहे ते वरून आपल्याला विचारणा होऊ शकते. त्याच्यामुळं काय करा, इकडचा 140चा आणि 70 गुंठे क्षेत्र असलेला प्लॉट तुम्ही त्या ठिकाणी निवडा. हे झाल्याच्या नंतर जे आहे ते फार्म म्हणजे हे फार्म फील्ड स्कूल इज फॉर वुमन जे आहे का, तर हे तुम्ही नो करा किंवा येस असेल तर येस करा. पुन्हा नेक्स्ट जे आहे ते त्या ठिकाणी करा. आणि बघा आता नेक्स्ट केल्याच्यानंतर इथं आलं बघा, इज धिस नॅचरल फार्म फील्ड स्कूल. हा ऑप्शन मात्र लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी ज्या समूह सहाय्यकाचा किंवा त्या समूह सहाय्यकाला नैसर्गिक शेतीशाळेचं टार्गेट दिलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही हे अशा पद्धतीनं निवडा. जर चुकून त्या ठिकाणी तुम्ही निवडलं नसेल, म्हणजे ती नैसर्गिक शेतीशाळा आहे आणि तुम्ही ते निवडलं नाही, तर या ठिकाणी तुम्हाला परत जे आहे ते शेतीशाळेचा प्लॉट नवीन घ्यावा लागेल. आणि चुकून तुम्ही अशा ठिकाणी आता ह्याच्या आधी जर काही शेतीशाळा घेतल्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही लक्षात घ्या की आधीसुद्धा घेतलेल्या सर्व शेतीशाळा तुम्हाला परत एकदा शेतकऱ्याचे सगळ्यांचे जे आहे ते रजिस्ट्रेशन करावे लागतील. नवीन प्लॉट जे आहे ते त्या ठिकाणी समाविष्ट करावे लागतील आणि त्या ठिकाणी डबल शेतीशाळा घ्याव्या लागतील. अशा पद्धतीच्या सूचना आज जे आहे ते PMUनं जे आहे ते दिलेले आहेत. आता लातूरला ही अशी परिस्थिती झालेली आहे तर तो प्लॉट त्या ठिकाणी म्हणजे परत एडिट करता येत नाही. त्याच्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या, जर तुमचा नैसर्गिक शेतीशाळेचा हा प्लॉट असेल तर तुम्ही या ठिकाणी येस म्हणा आणि मग बाकीच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या सगळ्या तुम्ही त्या ठिकाणी समाविष्ट करा. आणि हे सगळं काही डिटेल्स वगैरे हे सगळे जे आहे ते गोष्टी व्यवस्थित भरून जे आहे ते तुम्ही ते सबमिट करा. हा व्हिडिओ महत्त्वाचा जे नैसर्गिक शेतीशाळेचे प्लॉट आहेत त्याच्या अनुषंगाने तयार केला आहे. नैसर्गिक शेतीशाळेचे प्लॉट अशा पद्धतीनंच तुम्ही जे आहे ते त्या ठिकाणी रजिस्टर करा. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही ह्याची काळजी घ्या.